जय भीम सर्वांना. कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला हवा. आज मी तुम्हाला अगदी सोप्या आणि सरळ पद्धतीने 40 नंबर्स ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे, ते पण डायरेक्ट अस्तरवर दाखवणार आहे. बघू शकता मी ऑलरेडी पेपर कटिंग केलेली आहे माझ्याकडे, त्याच्यामुळे पेपर कटिंग मी आता दाखवत नाही. जर तुम्हाला पेपर कटिंग हवी असेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा, मी पेपर कटिंग पर तुम्हाला दाखवणार. तर बघू शकता हा आहे अस्तरचा कपडा. याला आपण अर्धी घडी केली. बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने मी घडी केली आहे. अर्धा कपडा म्हणजे जितकं आपल्या ब्लाऊजचं माप आहे त्या हिशोबाने घडी टाकायची. आता मी जे ब्लाऊज शिवत आहे त्या ब्लाऊजची रुंदी आहे जवळ म्हणजे 40चं ब्लाऊज आहे, म्हणजे आपल्याला 40मधून एक भाग घ्यायचा म्हणजे 10 मध्ये 2 मिळवायचे म्हणजे 12. ब्लाऊजची रुंदी घ्यायची 12. बघू शकता तुम्ही मी दाखवलेलं आहे पण ते बरोबर दिसत नाही, तरी मी सांगत आहे तुम्हाला. 10 + 2 बरोबर 12 रुंदी घ्यायची. ही झाली आपली रुंदी. याला मार्क करून घ्यायचं. त्याच्यानंतर माझ्या ब्लाऊजची उंची आहे 14. हे अस्तरचं ब्लाऊज आहे त्याच्यामुळे आपल्याला 14मध्ये एक मिक्स करायचं आहे, तर टोटल होईल 15. ठीक आहे. लांबी घेत आहे 15. तुम्ही बघू शकता लांबी झाली आहे याची 15. ही झाली 15. आता मी याला स्केलनी मार्किंग करून घेते, म्हणजे आपला चौकोन जो आहे तो बरोबर व्यवस्थित येईल. बघू शकता मी आता असा चौकोन करून घेतला आहे. चौकोन केल्यामुळे आपल्याला मापे घ्यायला सोपी जाते. अगदी सरळ आणि सोप्या पद्धतीने सांगणार आहे. जे नवीन शिकणारे आहेत त्यांना पण जास्त डोकं लावायची गरज नाही, सरळ पद्धतीमध्ये मी सांगते. बघू शकता हा झाला आपला चौकोन तयार. आता आपल्याला घ्यायचं आहे शोल्डरचं माप. तर त्यामध्ये आपण जिथून घडी टाकली तिथून 2 इंच याच्यासाठी घ्यायचं आहे, कारण आपले मग शोल्डर उतरत नाही. तिथून डायरेक्ट पुन्हा 5.5 घ्यायचं डायरेक्ट, म्हणजे आपला शोल्डर शिवून तयार होतो 2 ते 2.5. कोणाला छोटा पण पाहिजे, कोणाला मोठा पाहिजे, तर असं जर माप घेतलं आपण तर 2.5मध्ये येऊन जातील. आता आपल्याला मोंडा घ्यायचा आहे. मोंडा म्हणजे आर्मोर घ्यायची आहे 6. तर जर समजा तुम्हाला 38, 40, 42 असं जर ब्लाऊज शिवायचं आहे तर आर्मोर तुम्ही 6 घेऊ शकता. बिनधास्त 6 घ्या, म्हणजे ते तुम्हाला परफेक्ट बसेल. तर मी 6 घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही, म्हणजे ते लूजही पडत नाही आणि फिटिंगला पण व्यवस्थित बसते. 6 घेतलेला आहे. आता आपल्याला घ्यायचा आहे आर्मोरला द्यायचा आहे आकार. तर आपण आर्मोरला 2 आकार देत असतो, एक समोरचा आणि एक मागचा. तर याच्यावरच आपण समोर आणि मागचा दोन्ही देतो. सगळ्यात आधी आपण गळा माझा 10चा आहे त्याच्यामुळे मी गळाची आकार देऊन देते आणि गळा नंतर कापणार आहे मी. त्याच्यानंतर हे बघा 2 आकार दिले. एक दिला आहे 1 इंचावर, एक दिला आहे 1/2 इंचावर. तर आपल्याला सर्वात आधी मागचा जो भाग आहे तो कापायचा आहे 1 इंचावर. तर आपण आता कटिंग करून घेऊया मागच्या भागाची. बॅक साईडचा भाग आहे हा. आता त्याच्यानंतर आपल्याला जे बॅक साईडचे जे 2 टक्स असते ते टक्स द्यायचे आहे. त्याच्यामध्ये जे 10 आहे 10मधलं 2 सोडून द्यायचे. सोडून म्हणजे आपल्याला घ्यायचं आहे ते पण फक्त मोजायचे आणि 10मधून पुन्हा 5वर एक टिक द्यायची. त्याच्यानंतर उभा टक्स 4 उभा टक्स घ्यायचा आहे 4. इकडून हाफ तिकडून हाफ असं करून हा झाला मागचा टक्स. जे आपण 2 टक्स देतो ते आहे ब्लाऊजचे मागचे टक्स. बघू शकता तुम्ही, हे झाली आहे आपलं बॅक साईडचं माप. आता याला आपण कटिंग करून घेऊ. जास्त डोकं चालवावं लागत नाही, पटकन तिरका भाग देऊ. शोल्डरला तिरकच भाग देऊ, त्याच्यामुळे शोल्डर उतरत नाही. कापताना पण आपण देऊ शकतो तो थोडासा एक साईड, तसं काही होत नाही.
म्हणून मी कापताना थोडं देऊन दिलं. बघू शकता ही झाली आपली बॅक साईडची कटिंग. आता हा भाग मी साईडला करून ठेवते. आता आपल्याला साईड पट्टी काढायची आहे, कटोरीच्या बाजूची साईड पट्टी. तर खूप जण माप घेतात तर किंवा मग त्यांच्याकडे पेपरची कात्रण काटून राहते ते लावते, पण मी असं काही करत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की अगदी सोप्या भाषेमध्ये की सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला ब्लाऊज कटिंग सांगत आहे. बघू शकता हा जो मागचा भाग आहे याच्यामध्ये जी आपण लांबी घेतली त्या लांबीची 2 इंच सोडून द्यायचं. बघा 2 इंच मी सोडत आहे आणि याला मी आता 2 इंचावर अशी फोल्ड करून घेते. ठीक आहे, बघू शकता ही झाली आहे माझी 2 इंचावर फोल्ड. म्हणजे आपल्याला पेपर कात्रणची गरज पडत नाही. बघू शकता तुम्ही, हे झाली आपली. आता व्यवस्थित मी ती 2 जे आपण हे केलं आहे ते साईडनं करून जो आपला आर्मोरचा भाग आहे त्याने मी आकार देऊन देते आहे खालच्या याच्यावर. जो आपला समोरचा भाग आहे, जो आपल्याला समोरचा भाग कापायचा आहे त्याच्यावर मी आकार देऊन देते. हे शोल्डरचं पण आखून घेते टिक करून. ठीक आहे, बघू शकता तुम्ही. आता हा कपडा उचलून साईडला ठेवून देते. आता याचं काम झालं, आपण साईडला ठेवून देऊ याला. ठीक आहे, आता हा जो आपण आकार दिलेला आहे, आता इथून आपल्याला इथून घ्यायचं आहे आपल्याला जो आपण 6 इंच जे आर्मोर घेतलेली आहे ते 6 इंच एकदा आखून घेऊ. म्हणजे आपला बॉक्स तयार होईल. आणि पहिले जे आपण 1 इंचावर कापलेला आहे आर्मोरचा आकार, आता तो हाफ इंचावर घेऊया. इथून आता हाफ इंच मोजू. बघू शकता तुम्ही. ठीक आहे, हाफ इंचावर मी तुम्हाला सांगणार. सर्वात आधी आपण साईडचं जी खालची आपली पट्टी असते क्रॉस पट्टीला जोडणारी ते तिथून घेतला आहे 4. कोणत्याही याला तुम्ही 4 घेऊ शकता, कोणत्याही याला 4 घ्या. आणि हे घेतलं आहे 4.5 गळ्याच्या साईडचं. नंतर आपण जेव्हा स्टिचिंग करतो तेव्हा त्याला आकार देता येतो आपल्याला. जितका आपल्याला गळा पाहिजे तितका आपण आकार देऊ शकतो. आता आपल्याला इथून हाफ घ्यायचा आहे, आर्मोर हाफ घ्यायचा. ठीक आहे, याला देऊन देते मी आकार. आता बघू शकता तुम्ही. आणि या आर्मोर जवळून जो आपण आता 2.5चा हे घेतलेला जो हाफ घेतलेला आहे तिथून आता डायरेक्ट आपल्याला आडवी म्हणण्यापेक्षा तिरपी घ्यायची अशी 2.5. ठीक आहे, हे घेतलं 2.5. आता आपल्याला हे 3ही पॉईंट जोडून घ्यायचे आहे म्हणजे आपला कटोरीचा आकार तयार होऊन जाईल. कटोरी ज्याला आपण जोडतो तो आकार आपला तयार होऊन जाईल. बघू शकता, थोडं कमी जास्त आपण आपल्या सोयीनुसार आपण करू शकतो. ब्लाऊज बिघडत नाही, फिटिंग बसते व्यवस्थित, कारण मी माझा स्वतःचा अनुभव सांगते आहे. हे झालं आपलं साईडची पट्टी. आता याला आपण कटिंग करून घेऊ. बघू शकता तुम्ही, आपल्याला ज्या पद्धतीत आकार द्यायचा आहे त्या पद्धतीत आपण आकार देऊ शकतो. ठीक आहे, स्टिचिंगमध्ये ते सगळं येऊन जाते. मग खूप सोप्या पद्धतीने आहे, कोणीही कटिंग करू शकतो. याच्यासाठी ना गणित करायची गरज आहे ना, एवढी इजी सोपी पद्धत तुम्हाला कोणीच सांगू शकणार नाही. बघू शकता, ही झाली आपली साईड पट्टी. आता आपण कापून घेऊया कटोरी. तर कटोरी माझ्याकडे ऑलरेडीच पेपर कटिंग केलेली आहे मी. तुम्हाला जर पेपर कटिंग हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी पेपर कटिंगचा पण व्हिडिओ बनवून टाकणार. बघू शकता, ही आहे. या कटोरीला असं तिरपं ठेवायचं म्हणजे आपली कटोरी स्ट्रेचेबल होईल. असं म्हणजे स्ट्रेचेबल असं खिचता येईल तिला. अशा पद्धतीने कटोरी ठेवायची म्हणजे कपडा असा सरळ नाही पाहिजे त्याला. तिरकस कपडा असला की कटोरी व्यवस्थित बसते. म्हणून कधीही कटोरी कापताना ब्लाऊजवर कापो, अस्तरवर कापो, कशावरही कापो, एवढं कोणी सांगत नाही. तर असं तिरपी कटोरी ठेवायची म्हणजे जेणेकरून आपली कटोरी बरोबर बसते फिटिंगला. चला तर कटोरीचं माप बघू शकता तुम्ही, घेतलेलं आहे मी. आता हे कट करून घेऊया.
बघू शकता ही झाली कटोरी आपली. ही झाली कटोरी. आता कापून घेऊया आपण बाही. मी ज्या ब्लाऊजचं माप घेतलेलं आहे 40 नंबरच्या त्या ब्लाऊजचं माप आता कापून घेऊ आपण बाही. बघू शकता तुम्ही हे बाहीचं माप आहे. मी ज्या ब्लाऊज मी कापलेला आहे त्याचं आहे 5ची बाही. तर आपण हा कपडा थोडा छोटा आहे तरी आपल्याला आपण नंतर जॉईन लावू. बघू शकता लांबी याची जवळपास 9 इंच पाहिजे आहे. तर आपण याला साईडला कपडा लावू. हे 7.5च आहे. आता आपण तिथून 2.5 इंच घेऊया. एक 5 इंचावर लाईन दिली आणि एक 2.5 इंचावर दिली. आता ही लाईन आपण जोडून घेऊ. जोडून घेतल्यानंतर आता मी तुम्हाला सांगते की कपडा कसा लावायचा ते पण सांगते मी. तसं जवळपास 7.5 पाहिजे आपल्याला. बगलचा आकार जो आर्मोरचा आकार आहे तो आपल्याला 7.5 पाहिजे. पण त्याला कपडा लावावा लागते ते मी नंतर सांगते तुम्हाला. जॉईन कसं द्यायचं तर जेव्हा मी टिच करणार तेव्हा मी तुम्हाला ते जॉईन कसं द्यायचं ते पण सांगणार. ब्लाऊज जेव्हा टिच करीन तेव्हा. आता बघू शकता फक्त मी कपडा कसा लावायचा ते सांगत आहे तुम्हाला. फक्त आकाराने कापून ठेवायचा. आपल्याला अंदाज येऊनच जातो की आपल्याला कसं माप घ्यायचं आहे. ठीक आहे. हे बघा असे 4 भाग झाले पाहिजे अशा पद्धतीने आपण टाकायचा. आता हे झाले 4 भाग. आपण तिथे जोडून घेऊया. ठीक आहे. आता हे 9 इंच बरोबर आलेलं आहे. आता आपण त्याला आकार देऊन टाकू बाहीचा. बघू शकता ही झाली आपली बाही. मला असा आकार द्यायचा. आता आपण बाहीचा माप आकार देऊन देऊ. हे बघा 9 इंच बरोबर आलेलंच आहे ते. मी तुम्हाला फक्त माप दाखवत आहे की बघा कसं 9 इंच आलेलं आहे. म्हणजे जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन व्हायला नको. बघा आता मी आकार देत आहे. आपल्याला अंदाज येऊन जातो आपल्याला कसा आकार द्यायचा आहे. त्याच्यामुळे ते साईडला काढून ठेवायचं. मी पटकन कट करून घेते. बघू शकता. आणि हे झालं आता साईडला काढलं मी ते. आता आपल्याला आतमधला आकार द्यायचा आहे बगलचा. बघू शकता हा दिलेला आहे मी. हे झाली आपली बाही. जेव्हा आपण स्टिचिंग करू तेव्हा ते बरोबर येते. बरोबर अटॅच करावं लागते त्याला. हे झाली बाही. ठीक आहे. आता आपण क्रॉसपट्टी काढून घेऊ. क्रॉसपट्टी पण सेम सोप्या पद्धतीने 4 घ्यायचा आहे समोरून. म्हणजे जे स्टिच केल्यानंतर बरोबर ते 2.5 ते 3 येते. जवळपास 2.5 यायलाच पाहिजे प्रत्येक ब्लाऊजची क्रॉसपट्टी. काहींची खूपच कमी असते पण इतकी कमी पण नाही पाहिजे. जवळपास 2.5 इंच तयार ब्लाऊजची 2.5 इंच क्रॉसपट्टी यायलाच पाहिजे. बघू शकता तुम्ही. आपण 12 घेतली होती रुंदी ब्लाऊजची. इथे 11 घेतली तरी चालते कारण अर्धी शिलाईमध्ये दबते ती. आता बघू शकता इथून मागच्या साईडनं 3 घ्यायचं. समोरून 4 घ्यायचं आणि 3 आणि 3ची लाईन सरळ करून घ्यायची. हे बघा हे 3 घेतलं आहे मी आणि याची सरळ लाईन आखून घ्यायची. बघू शकता. आणि नंतर क्रॉसपट्टीचा आकार द्यायचा. क्रॉसपट्टीचा आकार दिल्यानंतर कापून घ्यायचा. ठीक आहे. ही झाली आपली क्रॉसपट्टी. क्रॉसपट्टी मी कापून घेतली आहे. ठीक आहे. हे झालं आपलं पूर्ण अस्तरची कटिंग. बघू शकता बाही, क्रॉसपट्टी, कटोरी, बॅक साईड, साईड पट्टी. आता आपण अस्तरवर कापून घेऊया. हे सगळं अस्तर आता ब्लाऊजवर कापून घेऊया. ठीक आहे. तर आता मी पूर्ण अस्तर
ब्लाऊजच्या मापाने कापून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही. हे लेस पण आपल्याला लावायचे आहे ब्लाऊजला. जेव्हा मी टीच करणार आणि ब्लाऊज पूर्ण तयार होणार तेव्हा मी तुम्हाला दाखवणारच कशा पद्धतीने मी लेस लावलेली आहे. आता बघू शकता जो मला बॅक साईडचा गळा पाहिजे होता तो गळा मी केलेला आहे. तर पानगळा केलेला आहे मी. मला पानगळा खूप आवडतो. आता याची टिचिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला टीच करतानाच टाकणारच आहे काही दिवसांनी. तर बघू शकता असा गळा आहे हा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आजच्यापुरतं एवढंच. भेटूया अशाच छोट्याशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय भीम सर्वांना.